नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी आणि आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी अकॅडमी प्रेफरन्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकॅडमी प्रेफरन्स दिलेला नाही ते लवकरात लवकर जे आहे ते अकॅडमी प्रेफरन्स देऊन द्या विद्यार्थी मित्रांनो। आरटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 28 तारीख जे आहे ते लास्ट डेट आहे। ओके, तर त्यानंतर आता अकॅडमी प्रेफरन्स तुम्ही दिला, ज्याही संस्थांना तुम्ही देणार आहे किंवा दिलेला आहे, तर आता इथून पुढे प्रोसेस काय असते तर मागच्या अनुभवानुसार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्स दिलेला आहे त्याची तुम्हाला एक्नॉलेजमेंट स्लिप मिळून जाईल, ठीक आहे, ज्या अकॅडमीला तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला आता कन्फर्मेशन स्लिप मिळेल की तुम्हाला आता कोणती संस्था अलॉट झालेली आहे। आरटीच्या विद्यार्थ्यांना एकच पर्याय होतो, तर ती संस्था त्यांना अलॉट होऊन जाईल, आणि बार्टीचे विद्यार्थी तर तुमच्या प्रेफरन्सनुसार जास्तीत जास्त फर्स्ट प्रेफरन्स ज्या अकॅडमीला तुम्ही दिलेला आहे तीच अकॅडमी तुम्हाला अलॉट होऊन जाईल। तर एक वेळा माझी कन्फर्मेशन स्लिप पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला मिळेल। पण त्याआधी विद्यार्थ्यांचे मेसेज होते मला की सर मला अकॅडमी चेंज करायची आहे, अकॅडमी बदलवायची आहे, तर काही होणार का, किंवा बार्टी ऑफिसला भेट देऊन अकॅडमी आपण चेंज करू शकतो का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, आता ज्याही अकॅडमीला तुम्ही पहिली पसंती दिलेली आहे जास्तीत जास्त चान्सेस आहे ती अकॅडमी तुम्हाला अलॉट होऊन जाईल, ठीक आहे। तर याबाबतची माहिती तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता, ही माझी कन्फर्मेशन स्लिप आहे। त्यानंतर मुद्दा वाचा विद्यार्थी मित्रांनो, पहिला तिथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की उपरोक्त प्रमाणे उमेदवाराने निवड केलेले पसंतीक्रम विकल्प हे अंतिम असून कोणत्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, ठीक आहे। तर ज्याही अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या अकॅडमीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या, त्यांच्या संपर्कात राहा, जेणेकरून जेव्हा आता अकॅडमी अलॉट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, ते तुम्हाला मदत करेल, गायडन्स करेल। ओके, तर आता अकॅडमी अलॉट झाली त्यानंतर काय, त्यानंतर तुमची राहणार विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस। अगोदर सिलेक्टेड विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते, ज्या विद्यार्थ्यांच्या एकापेक्षा जास्त योजनेत सिलेक्शन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना एकच योजनेचा लाभ घेता येईल, आणि त्या विद्यार्थ्यांच्या जागी वेटिंगवरचे जेवढे विद्यार्थी असेल तर त्यांना जे आहे विद्यार्थी मित्रांनो संस्था जे आहे ते अलॉट होऊन जाईल, आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल, व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचे क्लासेस चालू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, आणि स्टायपंड जे आहे ते भेटणं सुरू होऊन जाईल। तर या प्रोसेसला टाईम तो लागणारच आहे विद्यार्थी मित्रांनो। आता अकॅडमी प्रेफरन्स दिलेला आहे, अकॅडमी अलॉट होऊन जाईल तुम्हाला लवकरात लवकर, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तर जवळपास पुढच्या महिन्यात जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण प्रोसेस सुरुवात होऊन जाईल, आणि पुढच्या महिन्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खतम झालं, अकॅडमीचे जे तुमचे क्लासेस आहे ते तुम्ही रेग्युलरली करू शकता। त्यानंतर जे तुम्हाला स्टायपंड मिळते विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात मिळल्या जाते, म्हणजे पोलीस भरतीचे पासून ते UPSCचे विद्यार्थी, तर तुम्ही नॅशनलाइज बँकेचं अकाउंट जे आहे ते नक्की ओपन करा, ठीक आहे। कोणतीही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो। अपकमिंग सर्व अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, जिथे तुम्हाला अपकमिंग सर्व अपडेट जे आहे ते मी सांगणार आहे वेळोवेळी। तर त्यासाठी गायडन्ससाठी कोणत्याही अकॅडमीचे विद्यार्थी असेल तुम्ही, तर अपकमिंग अपडेटसाठी जे आहे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।